जर महाराष्ट्रामध्येच केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जात असेल आणि 2 दिवस उलटून गेल्यानंतर सुद्धा जे सगळे आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना जर अटक होत नसेल तर मग सर्वसामान्यांच्या लेकींच्या सुरक्षेचं काय, असा एक गंभीर प्रश्न उपस्थित होणं हे साहजिक आहे। क्रीडा आणि युवक कल्याण खात्याच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची मुक्ताईनगरच्या कोथळी गावामधल्या जत्रेमध्ये काही टवाळखोरांनी छेड काढली। या प्रकरणी अजूनही सर्व आरोपींना अटक होत नसल्यामुळे स्वतः रक्षा खडसे यांनी पोलीस ठाणं गाठलेलं आहे। पोलिसांनी अनिकेत भोई नावाच्या आरोपीला अटक केली आहे। त्याच्यासोबत 5 जणांच्या विरोधामध्ये पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे सर्व आरोपी विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असून अटकेतील अनिकेत भोईच्या विरोधात याआधी सुद्धा मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याचं कळतंय। अरेस्ट तर झालीच पाहिजे, मी तर त्याशिवाय मी नाही मानणार। कारण की माझं एकच म्हणणं आहे की जे एवढ्या प्रोटेक्शन मध्ये पण जर अशा पद्धतीचं ह्या मुलांचं इंटेन्शन इतकं खराब असेल तर बाकीच्या मुलींचा तर काही विचारच नाही। मग इथे मी आज त्या संदर्भात लेटर पण देते, मी सीएम साहेबांशी पण बोललेली आहे, पण मला याच्यावर तत्काळ तुम्ही ऍक्शन घ्या, म्हणजे त्याला उचलून आणा, आमचं ते म्हणणं। त्याशिवाय तर आम्ही इथे नाही झालं तिथून। या सगळ्या 17-18 वर्षाच्या मुली होत्या, पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले। आमच्या गार्डनी त्याला म्हणजे त्याचा मोबाईल घेतला, त्यांनी सगळं शूट केलं। जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले, आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते। परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं दुसऱ्या पाळण्यामध्ये, पण त्यांनी तसंच केलं। ठीक आहे, मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले। नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली, त्याने त्याचा मोबाईल घेतला की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला। तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली, त्याची कॉलर पकडली, त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास 30-40 मुलांचा माहोल तिथे जमा झाला। आणि हे 2-3 लोक असल्यामुळे काही बोलू शकले नाही, त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या। निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली। तर ज्या यात्रेमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे त्या घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण बघूयात। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी या संत मुक्ताईंच्या समाधी स्थळाजवळ ती यात्रा भरलेली आहे। आपण या यात्रास्थळी आहोत आणि हेच खरं तर वादग्रस्त ठिकाण ठरलेलं आहे। याच यात्रेमध्ये जो काही हा समोर आपल्याला पाळणा दिसतो, याच पाळण्यामध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्यासोबतच्या काही मैत्रिणी आपल्या सुरक्षा रक्षकासह या ठिकाणी फिरायला आलेल्या होत्या आणि याच वेळेला काही टार्गेट मुलांनी त्यांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला, त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आणि छेडखानी केल्याचा प्रयत्न केला आणि यानंतर मात्र संपूर्ण राज्यभरात गदारोळ उडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या बाबत जर असा प्रसंग घडला असेल तर सर्वसामान्यांच्या मुलींचं आणि महिलांचं काय, असा थेट सवालच रक्षा खडसे यांनी उपस्थित केलेला आहे। एकनाथ खडसेंनी सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध केलेला आहे, तर रोहिणी खडसे यांनी सुद्धा महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यामध्ये काय चाललेलं आहे असा थेट सवाल उपस्थित केल्यामुळे हे प्रकरण सध्या गाजल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या समोरच्या पाळण्यामध्ये एका बाजूला रक्षा खडसे यांची मुलगी आणि त्यांच्या मैत्रिणी बसलेल्या होत्या, तर समोरच्या बाजूला ती तरुण मुलं जी होती ती या ठिकाणी बसल्याचं सांगण्यात येत आहे। आणि त्यानंतर मात्र या ठिकाणीच त्यांचा या मुलांनी पाठलाग केला आणि एकीला धक्काबुक्की केल्याचं सांगण्यात येतं। या सगळ्या प्रकाराला पोलीस जो सुरक्षा रक्षक होता त्याने या तरुणांना विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसाशी सुद्धा उज्जतबाजी आणि धक्काबाजी केल्याचं सांगण्यात येतं आहे। आणि त्यानंतर आता पोलिसांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये काही 5 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि एका जणाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। सगळ्यांना आता कधी अटक होईल अशा प्रकारची भूमिका रक्षा खडसे यांनी व्यक्त केलेली आहे। लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। चंद्रशेखर नैवे, ABP माझा, जळगाव। तर रक्षा खडसे यांच्या लेकीची छेड काढणारे हे आरोपी नेमके कोण आहेत पाहूयात। रक्षा खडसे यांच्या मुलीला छेडणारे हे रोमिओ आपण बघतोय। पॉक्सोच्या अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे। पियुष मोरे सध्या फरार आहे, तर अनिकेत भोई सध्या अटकेत आहे। सोम माळी फरार, अनुज पाटील फरार, किरण माळी सुद्धा फरार आहे।
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सगळ्या प्रकरणाची सविस्तरपणे दखल घेतलेली आहे. आरोपी हे विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी आहेत अशी माहिती सुद्धा फडणवीसांनी दिली आहे. मात्र पक्षाचं नाव मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं आहे. दुर्दैवाने त्याच्यामध्ये एका विशिष्ट पक्षाचे काही पदाधिकारी आहेत की ज्यांनी अतिशय वाईट अशा प्रकारचे काम केलेलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे, काहींना अटक केलेली आहे, इतरांना अटक केली जाईल. पण अशा प्रकारे छेडखानी करणं सार्वजनिक ठिकाणी, अशा प्रकारे त्यांना त्रास देणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना त्या ठिकाणी माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल. दुर्दैव. दरम्यान याच प्रकरणावरती मुक्ताईनगरचे पोलीस उपअधीक्षक कृष्णकांत पिंगळे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. गुन्हा दाखल केलेला आहे. हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये, जो विनयभंगाच्या अनुषंगानं गुन्हा दाखल केलेला आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगानं तपास सुरू आहे. यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली. त्या आरोपींना तात्काळ आपण अरेस्ट करत आहोत. काही आरोपींचे काही गुन्हेगारी यातील एक आरोपी आहे अनिकेत भुई नावाचा आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत. एकच आरोपी आहे. बाकीचे इतर आरोपी आहेत त्या आरोपींच्या विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाही आहे. आणि एकूणच हे सगळं प्रकरण समोर आल्याच्या नंतर यावरती एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी सुद्धा भाष्य केलंय. या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये रक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली, हे फार मोठं आहे. नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही. पण या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडागर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे, या अलीकडे या 3-4 वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये स्वतः खूप वेळा बोललेलो आहे, आक्रमकपणे मांडलेलं आहे. सरकारला मी म्हटलं की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला, इथपर्यंत मी बोललेलो आहे. परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही, कारण या सर्व गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे. गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार? केंद्रीय मंत्र्यांना 2 दिवसानंतर स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून कारवाईची मागणी करावी लागते. ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला एकच बघायला मिळतंय की आज कुठेतरी महिलांना सुरक्षा देण्यासाठी गृह खातं हे अपयशी ठरलेलं आहे. पोलीस यंत्रणा ही कुठल्या दबावामध्ये आहे का पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम करतंय? दरम्यान याच प्रकरणावरती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, राधाकृष्ण विखे पाटील आणि संजय शिरसाट या तिघांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. याच्यामध्ये तो जो टवाळखोर आहे त्याच्यावर अगोदरच गुन्हे दाखल आहेत. आज देखील सकाळी स्वतः केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या मुक्ताईनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या होत्या. मी स्वतः तिथले PI मोहिते आहेत त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. तातडीने गुन्हा त्यांच्यामध्ये नोंद होतोय आणि पोलिसांचं पथक देखील गेलेलं आहे. आरोपीला अटक देखील केलं जाईल. पण याच्यामध्ये खरं तर गर्दीचं ठिकाण होतं. बीट मार्शल दामिनी पथक तैनात असणं गरजेचं होतं आणि अजून काही माहिती आपल्या समोर येईल ती समजेलच आपल्याला. राज्याचं काही एकदम राज्यावर आपण राज्यात काही अशी स्थिती नाही आहे. त्या लोकल सिच्युएशन आहे. लोकल स्थानिक पातळीवर जे काही घडलं असेल तिथल्या जिल्हा प्रशासनानं पोलीस प्रशासनानं तातडीने कारवाई केलीच पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आता सतर्क राहून कारवाई होते, आता दुर्दैवानं अशा एखादा अपवादात प्रकार घडतो तो निंदनीयच आहे. त्याचा निषेध केला पाहिजे. पण मला वाटतं माननीय गृहमंत्री महोदयांनी, विद्यमान आमचे नेते मुख्यमंत्री महोदयांनी राज्याच्या जनतेला आश्वासित केलेलं आहे आणि मला वाटतं अतिशय संवेदनशीलपणे या सगळ्या प्रश्नाकडे राज्य सरकार पाहत आहे. मुलगी कुणाची असो, मोठ्या नेत्याची असो का सर्वसामान्य माणसाची असो, मुलगी ही मुलगी आहे.
आणि तिची जर कोणी छेड काढत असेल तर त्यांना पनिशमेंट किंवा त्यांच्यावर कारवाई ही तातडीने झाली पाहिजे. सरकारकडं कोणत्याही छोटा किंवा मोठा हा भेद नसतो आणि ते भेद सरकार कधी करतही नाही. म्हणून गुंडांची वाढलेली मस्ती ही जर कमी करायची असेल तर मागही मी सांगितलं होतं की अशा लोकांना भरचौकात मारलं पाहिजे आणि म्हणून त्याची निश्चित चौकशी केली जाईल आणि यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारसुद्धा प्रयत्नशील आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.